नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शासनामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 3 चाकी स्कूटरचं वाटप आता सुरुवात झालेली आहे। यासाठी शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, दरवर्षी शासनामार्फत सेस योजना जिल्हा परिषदेअंतर्गत चालवली जाते आणि या सेस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या दिव्यांग लाभार्थ्यांना वेगवेगळ्या साहित्यांचं वाटप केलं जातं। हे संपूर्ण साहित्य मित्रांनो अनुदानित स्वरूपात असतं। याच्यामध्ये आपल्याला थोडक्या रकमेमध्ये या वस्तूंचं शासनामार्फत वाटप केलं जातं। आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे। त्यासाठी शासनाकडून वेबसाईट सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे। आता मित्रांनो, वेबसाईट तर जाणून घेणारच आहोत, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची कागदपत्राशिवाय या योजनेअंतर्गत आपण सहभाग घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कागदपत्रे सविस्तर माहिती करून घेणार आहे। जर कागदपत्रे आपल्या जवळ असतील तर आपण नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हा फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा सविस्तर माहिती पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी मित्रांनो, सविस्तर माहिती देण्यासाठी मी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करत आहे। या स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला योजनेसंदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, आपण स्क्रीन रेकॉर्डिंग जी इथे सुरुवात केलेली आहे। स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये आपण जिल्हा परिषदेअंतर्गतची वेबसाईट ओपन केलेली आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। www.zpsatarascheme.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या वेबसाईट वरतीच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे। याच्यामध्ये आपण सुरुवातीला एका लाभार्थ्याची संपूर्ण प्रोफाइल ओपन केलेली पाहायला मिळेल। यांचं मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे। फक्त मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन संदर्भात अपडेट जाणून घ्यायची असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईन, परंतु मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुम्ही कोणत्याही सेतू सेंटरवरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरावा। कारण की मित्रांनो, घरी फॉर्म भरताना भरपूर लाभार्थ्यांच्या चुका होतात आणि नाहक त्यांना योजनेमधून बाहेर पडावं लागतं। त्याच्यामुळे ह्या आपल्या चुका होऊ नयेत म्हणून आपल्याला सीएससी सेंटरवरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तेथील कर्मचाऱ्यांना संपूर्ण या फॉर्म संदर्भात माहिती असते। आता या ठिकाणी पुढची माहिती पाहूया। आता याच्यामध्ये आपण संपूर्ण पेज जे पाहतात, लाभार्थ्याचं नाव इथं दिसत आहे। या ठिकाणी फोटो सुद्धा आलेला आहे। याच्यामध्ये समाज कल्याण विभाग पाहायला मिळेल। या समाज कल्याण विभागामध्येच इथं खाली यायचंय। खाली पाहू शकता, दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी स्कूटर पुरवण्याकरिता अर्थसहाय्य। आता याच्यामध्ये मित्रांनो अपंगांसाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा पाहायला मिळतील, परंतु आपण सध्या फक्त या 3 चाकी स्कूटरसाठीच सविस्तर चर्चा करणार आहे। याची कागदपत्रे जाणून घेणार आहे, म्हणजेच आपल्या दिव्यांग लाभार्थ्यांना या संदर्भात कागदपत्रे गोळा करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर याचा अंतिम दिनांक इथं सुरुवातीलाच पाहायचा आहे 15/6/2025। म्हणजे मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या 15 तारखेपर्यंत, म्हणजे अजून जवळजवळ आपल्या जवळ 1 महिना बाकी आहे। या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता, कृपया दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करा। तर मित्रांनो, आपल्या जवळ या योजनेसाठी दिव्यांग प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे। जर आपल्याजवळ दिव्यांग प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही। त्याच्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे। ओके वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा संपूर्ण प्रोफाइल, संपूर्ण फॉर्म आपल्या पुढे ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळेल। आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला कागदपत्राचा सगळ्यात मुद्दा पाहून घ्यायचा आहे। सुरुवातीची प्रोफाइल संपूर्ण भरून घ्यायची आहे। ज्या सेंटरवरती तुम्ही जाल तेथील कर्मचारी ही प्रोफाइल तुमची व्यवस्थित तुमची कागदपत्रे पाहून भरून घेतील। आता याच्यामध्ये कागदपत्रे जी लागणार आहेत ती सगळ्यात महत्त्वाची अपलोड करायला लागणारी कागदपत्रे इथं पाहू शकता। आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। आता ही कागदपत्रे काय आहेत तर सुरुवातीला मित्रांनो पाहू शकता, अर्जदाराचा फोटो, जो लाभार्थी या योजनेअंतर्गत सहभाग घेत आहे त्यांचा फोटो या ठिकाणी द्यावा लागणार आहे। 2 नंबरला आहे त्यांचं आधार कार्ड आवश्यक असणार आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। पुढे मित्रांनो आहे बँक पासबुक। आपलं चालू खातं जे असेल ते आपल्याला या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचं आहे। त्या बँक खात्यावरतीच आपल्याला या अनुदानाची रक्कम शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बँक पासबुकला आपलं आधार कार्ड सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे। शासनामार्फत जी अनुदानाची रक्कम पाठवली जाते ही मित्रांनो डीबीटी मार्फत पाठवली जाते। त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की या ठिकाणी आपलं बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं असणार आहे।
पुढे 4 नंबरला पाहू शकता रेशन कार्ड इथं पाहायला मिळत आहे। सध्याचं रेशन कार्ड या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे। रेशन कार्डच्या दोन्ही बाजू मित्रांनो अपलोड करायला विसरू नका, पुढच्या आणि पाठीमागच्या नावाची बाजू असं दोन्ही सुद्धा एकत्रित स्कॅन करून या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहू शकता जात प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो जात प्रमाणपत्रा पुढे आपल्याला असल्यास म्हणून असं सुद्धा नमूद केलेलं आहे, म्हणजेच आपल्या जवळ जर जात प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी अपलोड करा। ज्या लाभार्थ्यांजवळ जात प्रमाणपत्र नसेल तर अशा लाभार्थ्यांनी अपलोड केलं नाही तरी काही हरकत नसणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी मित्रांनो असेल किंवा नसेल तुम्ही असल्यास अपलोड करा, नसेल तर सोडून द्या। पुढे मित्रांनो आहे दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबत गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र। याच्या पुढे सुद्धा मित्रांनो आपल्याला असल्यास असं पाहायला मिळत आहे। ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, असल्यास म्हणजेच हा ऑप्शनल आहे। जर आपल्या जवळ असेल तर या ठिकाणी नक्की अपलोड करा, जेणेकरून पुढे योजनेमध्ये लिस्ट लागताना आपल्याला याचा नक्की फायदा होतो। आणि सगळ्यात शेवटीची डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे दिव्यांगाचे प्रमाणपत्र, म्हणजेच आपलं अपंगाचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। या ठिकाणी मित्रांनो असल्यास लिहिलेलं आहे, परंतु एक लक्षात घ्या आपण या स्कूटरसाठी अप्लाय करत आहोत, त्याच्यामुळे हे दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला अपलोडच करावं लागणार आहे। जर तुम्ही हे अपलोड केलं नाही तर मित्रांनो तुम्ही अपंग आहे किंवा नाही हे या ठिकाणी कळणार नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी आपलं मित्रांनो दिव्यांग प्रमाणपत्र नक्की अपलोड करा। तर या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो संपूर्ण मी माहिती सांगितली। आता या ठिकाणी तुम्ही कागदपत्रे गोळा केल्यानंतर आपल्या जवळच्या कोणत्याही सेंटरवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थितरित्या फॉर्म भरून घ्या, जेणेकरून पुढे भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की ही योजना फक्त जिल्हा परिषदेअंतर्गत सुटलेली आणि ती असणार आहे सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत। आता सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत, अपंग लाभार्थी आहेत, यांच्यासाठी ही मित्रांनो प्रोसेस असणार आहे। तुमच्या सुद्धा जिल्ह्यांमधून ह्या योजना सुटलेल्या असतील। तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे, जेणेकरून ही योजना तुमच्या जवळ सुरू झालेली आहे किंवा नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी लगेच कळणार आहे। जर सुरू झाली असेल तर याच पद्धतीने मित्रांनो संपूर्ण प्रोसेस असणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला घरी जर फॉर्म भराय जमला नाही तर तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही सेंटरवरती जाऊन हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत नक्की ही अपडेट पोहोचवा, त्यांना अतिशय महत्त्वाची ही योजना असणार आहे। मोठ्या प्रमाणावरती अनुदानाचं वाटप शासनामार्फत केलं जातं, त्यांना सुद्धा या 3 चाकी स्कूटरचा दैनंदिन जीवनामध्ये मोठा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की लवकरात लवकर आपला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून जावा। तर मित्रांनो आजच्यासाठी मी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।